सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील, राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये रूफटॉप सोलार या योजनेविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. या ठिकाणी आपण बघू शकतो 40% अनुदानावर रूफटॉप सोलार योजना महाराष्ट्र अशा प्रकारची ही योजना आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो या योजनेचे नाव आणि लाभार्थी कोण कोण आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक, गृहनिर्माण, रहिवासी संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती. यामध्ये अनुदान आहे 40% आणि अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन. या योजनेचे वैशिष्ट्य आहेत घरगुती बिलात मोठी बचत होणार आहे. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण, रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान, 3 किलोवॅट पेक्षा अधिक ते 10 किलोवॅट पर्यंत 20% अनुदान, सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत, परंतु घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना 20% अनुदान. यामध्ये पहिला टप्पा आहे राज्यातील समावेश जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आहेत. एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 25,000 सोलार सिस्टीम बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण 1,75,000 सोलार सिस्टीम बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये समाविष्ट जिल्हे आहेत पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. यामध्ये लाभ कोण घेता येणार? लाभार्थी वरी दिलेल्या जिल्ह्यात रहिवासी असावा. पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य असेल. या योजनेचा लाभ कोण घेता येणार? तर वर दिलेले 6 जिल्हे पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील रहिवासी असावा. लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. गरीब आणि मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. या योजनेचे फायदे आहेत. या योजनेमुळे ग्राहकांचे वीज बिल कमी होईल आणि मोठ्या प्रमाणात बचत होईल. या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांच्या रिकाम्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल. रूफटॉप सोलारसाठी 1, 2 व 3 किलोवॅट साठी येणारा खर्च व मिळणारा लाभ या ठिकाणी आपल्याला या रकान्यामध्ये दिसत आहेत. सिस्टीम क्षमता किलोवॅट मध्ये दिलेली आहे. अंदाजे खर्च दिलेला आहे, अनुदान दिलेले आहे, प्रत्यक्ष खर्च आणि छतावर लागणारी जागा. 1 किलोवॅट साठी अंदाजे खर्च 52,000 रुपये येणार आहे. त्याच्यामध्ये अनुदान 18,000 आणि प्रत्यक्ष खर्च 34,500 आपल्याला स्वतः करायचा आहे. त्यासाठी लागणारी जागा आहे ती 100 चौरस फूट पाहिजे. 2 किलोवॅट साठी 1,05,000 अंदाजे खर्च आहे. अनुदान आहे 36,000, प्रत्यक्ष खर्च आहे 69,000. यासाठी 200 चौरस फूट जागा लागणार आहे. 3 किलोवॅट साठी 1,57,000 रुपये खर्च येणार आहे. अंदाजे खर्च आहे. अनुदान आहे 54,000 आणि प्रत्यक्ष खर्च आहे 1,03,000. यासाठी 300 चौरस फूट एवढी जागा पाहिजेत. यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. लाभार्थ्याचा आधार कार्ड, राशन कार्ड, वीज बिल, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो. अशा प्रकारचा हा ही योजना आहे. यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण mahadiscom.com या वेबसाईटवर बघू शकतो. हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे.